नमस्कार मंडळी, आज आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी सर्वांचं स्वागत करते। इथं मी गॅसवर पातेलं मांडून घेतलेलं आहे। त्या पातेल्यामध्ये मी पाणी गरम होण्यासाठी एक तांब्याभर पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे। त्यामध्ये थोडंसं मीठ घातलंय आणि ह्या कोमट पाण्यामध्ये मी काय केले, ह्या सोयाबीनच्या 2 वाट्या मी सोयाबीन वड्या घेतलेल्या आहेत त्या घातल्यात आणि पाणी कोमट असल्यामुळे हे सोयाबीन ह्यामध्ये काय होतं, लवकर भिजलं जातं आणि ते छान असं मऊ होतं त्या पाण्यामध्ये, म्हणून मी पाणी थोडंसं कोमट करून घेतलेलं आहे। आता हे छान ह्यामध्ये भिजू घातले। आता त्यानंतर इथं काय केलं, मी पाऊण वाटी असं एका बाउलमध्ये दही घेतलेलं आहे आणि त्या दह्यामध्ये मी काय केले, चाट मसाला, त्यानंतर धणे जिरे पावडर, गरम मसाला, बेडगी मिरची पावडर, कांदा लसूण मसाला आणि हळद पावडर असे मसाले त्या दह्यामध्ये मी घातलेले आहेत आणि थोडंसं मीठ घालून घेतले। हवं तर तुम्हाला एखादा मसाला तुम्ही जास्तही घालू शकता किंवा ह्याच्यातला एखादा मसाला तुम्ही स्किप पण करू शकता, आपल्या आपल्या आवडीनुसार त्यामध्ये ते घालून घ्यायचेत मसाले। आणि मसाले, दही आणि मीठ हे चांगलं असं फेटून घ्यायचे, छान असं फेटून घ्यायचे की जेणेकरून ते छान असं मिक्स होईल असं। तोपर्यंत काय झालं, इकडं आपले हे सोयाबीन वड्या बी छान अशा भिजलेल्या आहेत आणि त्यात तुम्ही पाहू शकता किती छान भिजलेले आहेत। आता मी काय केलं, त्या सोयाबीनमधलं सगळं पाणी काढून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने आता ह्या सगळ्या सोयाबीनच्या ज्या वड्या आहेत त्यातलं पाणी काढून घेतलेलं त्या दह्यामध्ये त्या मसाल्यामध्ये मी अशी छान अशी मिक्स करून घेत आहे। त्याचे एकदम छान अशी मिक्स करून घ्यायच्या त्या दह्यामध्ये की जेणेकरून त्या मसाला सर्व अशा त्या सोयाबीन वड्यांना पोहोचेल। त्यानंतर त्यामध्ये लसूण आणि आल्लची पेस्ट घालून घ्यायची। मी आलं आणि लसूण ही कुटून घेतलेलं आहे, ते पण त्यामध्ये घातलं आणि ते पण छान मिक्स करून घेतलं। आणि त्यानंतर मी काय केलं, इथं 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे। हे 2 चमचे तुम्हाला वाटलं अधिक लागत असेल तर अधिक पण तुम्ही कॉर्नफ्लॉवर घेऊ शकता। मी ते 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे आणि ते कॉर्नफ्लॉवर पण त्यामध्ये छान असं मिक्स करून घेतले। नंतर मी हे 15 मिनिट काय केलं होतं, थोडंसं मुरण्यासाठी बाजूला ठेवलं होतं। आता 15 मिनिटं झालेले आहेत। आपले हे सोयाबीनच्या ह्या वड्या आहेत ना, त्या आता छान ह्या गरम तेलामध्ये आता सोडून घ्यायच्यात। इथं मी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं। आता त्यामध्ये मी ह्या सोयाबीनचे एक एक करून वड्या घातलेल्या आहेत आणि गॅसच्या मध्यम आचेवरच ह्या सोयाबीनच्या वड्या काय करायच्यात, तळून घ्यायच्यात। आता आपला इथं पहिला घाणा तळून तयार आहे। अगोदर जरी आपल्याला असे ह्या चिकटल्यासारख्या वाटल्या गरम आहेत तोवर, पण नंतर ते थंड झाल्याच्या नंतर ते एकदम छान कुरकुरीत होतात। आता ह्या आपल्या सर्व सोयाबीन चंक्स इथं आपले तयार आहेत। त्यावर काय करायचं, थोडासा चाट मसाला भुरभुरायचा आणि हे सोया चंक्स जे आहेत ते काय करायचं, एखाद्या तुमच्याकडे असतील त्या चटणीबरोबर किंवा इथं सॉसबरोबर सुद्धा तुम्ही ते खाऊ शकता। हे एकदम छान आणि चटपटीत आपले सोया चंक्स इथं तयार आहेत। तुम्ही पण करून पहा।